झुरळ जनता पार्टीच्या मागे युवक उभे राहतात. युवा शक्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन. नीट पेपरफुटी प्रकरणी शुभम खैरनारला न्यायालयीन कोठडी. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय. पुण्यामध्ये शिवराज मोटेगावकरची कोट्यवधींची मालमत्ता. वारजे भागामध्ये मोक्याच्या ठिकाणी 51 गुंठे जागा. सीबीआय आणि ईडी करणार चौकशी. तुम्ही एम्समध्ये लागणार. विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडून मोटेगावकरचा दावा करत असल्याचा व्हिडिओ आला समोर. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमधील तो गॉड कोण? नीट पेपरफुटीच्या गॉडफादरचा तपास सुरू. मतीन पटेलला नाशिक गुन्हे शाखेची नोटीस. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी नोटीस. पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार का याकडे लक्ष. आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेली धमकी भोवण्याची शक्यता. संभाजीनगरमध्ये शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर. निधी वाटपावरून सत्तारांची नाव न घेता संजय शिरसाट यांच्यावर आगपाखड. हाकेंची प्रसाद लाड जरांगेंवर शिवराळ भाषेत टीका. प्रसाद लाड यांना पाठवून भाजपनं सेल्फ गोल केल्याचा सुद्धा आरोप. अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांची गर्दी. आदित्य ठाकरेंनी सुद्धा दिल्या शुभेच्छा. महाराष्ट्रातील 5 खासदारांना संसदरत्न पुरस्कार. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांना पुरस्कार जाहीर. तर हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि मेधा कुलकर्णींना सुद्धा संसदरत्न पुरस्कार. देवगड हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री. ओसरगाव टोलनाक्याजवळ देवगडमधील आंबा उत्पादक आक्रमक. परराज्यातील आंबे फेकले महामार्गावर. स्टॉल सुद्धा उधळले. डिझेल भरण्यावरून परभणीमध्ये 2 गटात तुफान हाणामारी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. विठ्ठल रुक्मिणी मंदिर रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत बंद राहील. भाविकांनी वेळेतच दर्शन रांगेत उभं राहावं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाचं भाविकांना आवाहन. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 4 महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद. ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास. इराण युद्धावर काही तासात खुशखबर अपेक्षित. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं नवी दिल्लीमध्ये सूचक वक्तव्य. पाकिस्तान लष्कराच्या सैनिकांवर बलुचिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला. 24 जणांचा मृत्यू. सैनिक आणि लष्करी अधिकारी असलेल्या ट्रेनवर स्फोटकांनी भरलेली कार धडकली. रणवीर सिंह आणि फरहान अख्तर मधील डॉन 3 चित्रपटाचा वाद निर्माता संघटनेत पोहोचला. 25 मे रोजी निकाल येण्याची शक्यता. रणवीरनं ऐनवेळी माघार घेतल्यानं मोठं नुकसान झाल्याचा फरहान अख्तरचा दावा.